जमा करायचा आहे। महेश राऊत यांनी आपला प्रवेश शुल्क पण जमा करायचं आहे, याची पण नोंद घ्यायची। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आमचे जुळले गेले तुमचे सतीश समालोचक, चांगलं असं नाव, चांगलं असं व्यक्तिमत्व, ज्यांचा बुलंद आवाज प्रत्येकाला हवा असा वाटणारा असं मिस्टर तुकाराम मांगेला सर, मॅन फ्रॉम विरार नारंगी इकडे बिलॉंग करतायत। चला आमच्याशी जुळले गेलेत। येस, ओव्हर टू दी कॉम्बॉक्स। 2 षटकांचा सामना आहे आणि 2 षटकांच्या सामन्यासाठी बघूया किती धावा आतापर्यंत उभारतोय। अभिनेता संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 2 धावा। यावेळी तिसरा चेंडू हाताळताना येस, इट इज अ वाईड वैरी चेंडू पाहायला मात्र मिळतोय। खराब अशी लेंथ ऑफ लाईन पाहायला मात्र मिळते आणि अतिरिक्त धावसंख्येने पुन्हा अंकित केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 3 धावा। 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। खोलवा टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने चेंडूला केलाय। लॉंगऑफच्या क्षेत्रामधनं वेगाने क्षेत्ररक्षक येते, थोडंसं मिसफिल्डिंग झालंय आणि मिसफिल्डचा फायदा दोन्ही फलंदाजाने घेत असताना 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय। 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 5 वरती। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि स्कोरबोर्ड धावफलक आहे 5। 3 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत। अगदी पंकज चेंडूचा पाठलाग करेपर्यंत, थोडं कमबॅक करेपर्यंत फक्त 2च धावा यावेळी खर्ची केल्या गेल्या। खूपच चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना न्याहाळताना मिस्टर भोसले। यावेळी थोडंसं स्क्वेअर कट केला गेला, बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न, सरळ मात्र चेंडू मात्र भिरकावून निघून जातो इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करून आणि हा येतो चौकार। 4 धावा। सकाळपासून पाहिलं तर सकाळपासून दुपार झाली, दुपारनंतर संध्याकाळ झाली, त्या क्षेत्रामध्ये फक्त 2 फटके आलेत चांगले। एक चौकार अगोदर आपण पाहिला होता, स्क्वेअर कटचा जो संदीप याच्या बॅटमधनं पाहिला होता आणि आताही फटका आला त्या क्षेत्रामध्ये जो चौकार पाहिजे होता। आणि जसं आपण चर्चा करतोय मैदान, या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, या सर्व गोष्टीचा विचार करताना तुम्हाला तसं परिस्थितीनुसार खेळणं यायला हवं, तसं नाही खेळलंय म्हणून सकाळपासून तितक्या धावा धावफलकावरती येताना पाहत नाहीत। खरोखर थोडंसं अशक्य प्राय पाहायला मिळते। कारण ग्राउंडचा आपण भौगोलिक जर विचार केला तर ग्राउंड थोडंसं फार अगदी मोठं आहे। थोडंसं पण जर परिक्षेत्र जर पाहिलं गेलं तर नक्की थोडं मोठं आहे, त्यामुळे थोडंसं मोठे प्रहार करता येत नाही। कारण उजव्या हाताचा खेळाडूला षटकार मारण्यात थोडंसं नक्कीच कठीण परिस्थिती पाहायला मिळते। कुठे वेग, हवेचा वेग थोडं वेगळ्या दिशेला भरकटताना विरुद्ध दिशेला आणि डावकुरा फलंदाजाला थोडी नक्की संधी असेल ती नक्की षटकार मारण्यामध्ये। नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण जसं सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे किंवा हवा जशी खेळताही राहते त्या दिशेने तुम्हाला खेळायचं आहे। मागच्या चेंडूवरती सिंगल रन, 1 धावाले। पुन्हा एकदा भोसले सज्ज होती, सेकंडला फलंदाज अक्रॉस गेले खेळण्यासाठी। एसटीच्या हाताला लागून चेंडू पाठीमागे निघून चाललाय, जोपर्यंत थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करतील, थ्रो करतील। 1 धावे चेंडूवरती पूर्ण। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावफलकावरती 11-2 षटकांचा हा सामना आहे। यानंतरचा होणारा मॅच रॉयल फायटर सोपारा आणि पंचाळी। आपण टॉससाठी या, रॉयल फायटर्स नालासोपारा आणि पंचाळी टीम आपण टॉससाठी या। चला दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। रॉयल फायटर्स सोपारा आणि पंचाळी दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण नाणेफेकीसाठी यायचं, त्वरित नाणेफेकीचा कौल पण करून घ्यायचा आहे। अगदी आपण जर एकंदरीत पाहिला गेला, विचार केला गेला तर 1 षटकांचा खेळ संपन्न झाला गेला आणि 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली गेली तर एकावर एक तब्बल 11 धावा, 11 रन्स ऑन स्कोर कार्ड। थोडंसं संथ गतीने मंद स्कोर पाहायला मिळते। मोठे प्रहार मात्र केले जात नाही, कारण भौगोलिक स्थिती पाहिली तर त्यामुळे मोठे प्रहार करता येत नाही। फक्त त्यासाठी सिंगल डबल खेळणं फार अत्यंत गरजेचं वाटतं। तुकाराम सर, आवश्यकता आहे, तुम्ही ज्यावेळेला पहिल्या षटकामध्ये 11 धावा केल्या तर किमान अजून 10 धावा करणं क्रमप्राप्त आहे किंवा गरजेचं आहे, कारण समोरचा संघ देखील तितकाच ताकदीचा आहे। क्रमांक 2 वरती आपण बघितलं तर ऋषभ क्रमांक 2 वरती गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर सध्या बरोबर खेळपट्टीवरती जर धावा जमवताना एका फलंदाजाच्या बॅटमॅन आपण चौकार देखील पाहिला आहे। स्ट्राईक केलेला पुन्हा एकदा सज्ज होतोय। वेळ फक्त जास्त जातोय,
2-3 षटकांच्या सामन्यासाठी सुद्धा 4 षटकांचा वेळ द्यावा इतका वेळ चाललाय. काय घडतंय? चला घाई करायची, जास्त वेळ आपण दडवायचा नाहीये. प्रत्येकाला विनंती असेल, कारण वेळ अगदी सूर्यमात्र अस्ताला जातोय, याची आपण नोंद घ्यायची. ऋषभ गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. यावेळी सुरेख चेंडूला मात्र फ्लिक केला गेलाय. यहाँ पे गेंद पड़े बल्ले पे भारी, यहाँ पे गेंद जारी और यहाँ पे 6 रन आरी. सुपर बॅटिंग. अगदी चेंडूला वळवला गेलाय आणि हा येतो नक्कीच चिराग ब्रँडचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. धन्यवाद धन्यवाद. तुकाराम सर, आपण विचार केला गेला तर मला वाटतं हा पहिला एक शानदार षटकार या सकाळपासून आतापर्यंत पाहायला मिळाला, तो चिराग यांच्या बॅटीतून. काय सांगाल? आता बघा, ज्यावेळेला संध्याकाळचा सत्र आहे ना, त्यावेळेला 2-3 गोष्टी घडणार आहेत या मैदानावरती. कारण हवा ज्यावेळेला कमी होणार त्यावेळेला स्कोर देखील होताना पाहणार आहोत. अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स. उडी उडी जाय, उडी उडी जाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 धावा. चला, पंचायत संघाचा कर्णधार मिस्टर यश, आपणास निवेदन असेल, आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं. आपला प्रतिस्पर्धी संघ इथे हजर आहे. प्लीज निवेदन असेल. चला राहुल भाऊ, आपण नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचंय, प्लीज विनंती असेल. दरम्यान सुरेख चांगला फायर पाहायला मिळतोय तर नक्की चिराग यांच्या माध्यमातून. यावेळी सुरेख स्विच हिट आपण पाहायला मात्र मिळेल का? अगदी चेंडू जरूर स्क्वेअर मिडविकेटच्या विजर मध्ये चेंडू मात्र 1 बाउन्सच्या स्वरूपात चेंडू मात्र निघून जाईल कार्पेटला रोल करत, आणि हा इथे 1 बाउन्सच्या स्वरूपात खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. जे सुटलाय. क्या हुआ, क्या सीन है, असा वाला सीन होता आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. काही चांगला षटकारांचा वर्ष मात्र केला गेला. अगदी सकाळपासून ते आतापर्यंत षटकार आणि चौकार मात्र पाहायला मात्र मिळाला नाही तुकाराम सर, परंतु आता या शेवटच्या षटकामध्ये षटकार आणि फक्त चौकारची आतिषबाजी पाहायला मिळतीये. नाही, संध्याकाळचा सत्र म्हणून म्हटलं ना, आता बदलणारी परिस्थिती आहे. सकाळपासून दुपारी जो वाऱ्याचा वेग होता ना, तो वाऱ्याचा वेग कमी झालाय. स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. स्कोरबोर्ड धावून पोहोचलाय 31-31. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. त्या म्हटलं तर अजून 10-11 धावा ठीक आहेत, पण 20 धावा आल्यात. या षटकामध्ये 20 धावा आल्या. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या षटकामधला बाकी आहे. अजूनही 2 चेंडू शेष पाहायला मिळतात. ऋषी आणि तितक्या ताकदीची फलंदाजी यावेळी हाताळताना खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र पाहायला मात्र मिळेल का? थोडंसं शफल होतोय, पण तितक्या चेंडू मात्र हाताळला गेला. चांगली गोलंदाजी यावेळी मात्र म्हणावी लागेल. अगदी 5 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. अजूनही शेवटचा 1 चेंडू आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहिले गेलीत तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 31 धावा. 31-31 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. 31-31 धावा दाखल करते. शेवटचा बॉल. पुढचा सामना रॉयल फायटर सोपारा आणि पंचाळी या 2 संघांदरम्यान असणार आहे. यावेळी सुरेख चेंडूला मात्र फेकून दिला गेलाय. गेंद बल्ले पे भारी. यहाँ पे गेंद बल्ले से ऐसी निकली जैसी बंदूक की गोली की रफ्तार जैसी. हा येतोय खणखणीत पुनश्च षटकार. 6 धावा. बॅटेड पॅटच्या साह्याने 37 धावा आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान मात्र दिलं गेलंय. 38 रन्स विन. चला बिरवाडी संघ, आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. विनंती असेल, जास्त वेळ द्यायचा नाहीये. चला, आणि गुंदोली संघ, आपण लगेच सलामीची जोडी आपण लगेच दखल करायची आहे.
पाटील जोमात, इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात, अंगात सलगी भरली आता, काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड आटगळ दारास लावू आता, इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात, अंगात सलगी भरली आता, काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड आटगळ दारास लावू आता, अशी भिंगरी वाड्यात शिरली, अंगात घुमली, लाज Thank you. 37 धावा झाल्यात आणि 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. बरोबर असाच मॅच होता ज्यावेळेला 3 षटकांचा होता. 37 धावांचा पाठलाग करायचा होता पण 30 षटकामध्ये, आता 2 षटकामध्ये 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. याचा अर्थ 12 चेंडूमध्ये 38 धावा ज्यावेळेला तुम्हाला करायचे आहेत तेव्हा किमान 5 मोठे फटके येणं आवश्यक आहेत. 5 चेंडूला सीमारेषा दाखवणं तेही एक आवश्यक असणार आहे. चला क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या, लगेच फिल्डिंग लावून घ्या. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एक प्रतिनिधी येऊ दे आपला टीम. गोंदवली टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती रोहित. पहिले षटक हाताळण्यासाठी रोहित. बॅट्समन नेम बॅट्समन. एवढा जर संत गतीने गेले तर पहिल्याच 3 षटकांचे सामने 2 षटकावरती आले आहेत. आता या 2 षटकांच्या मॅचेस सुपर ओव्हर वरती न्यायतील. आता चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती आहे. बिरबडी संघ आपण जास्त वेळ घेताय प्लीज निवेदन असेल. चला दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं गेलं तर अगदी 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडूसाठी आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष मात्र दिलं गेलं. मिस्टर विकास ऑन स्ट्रायकर पाहतोय. 20 सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र कार्पेटला रोल करतोय. किती धावांवर मात्र समाधान मात्र मानावं लागेल. स्क्वेअर मिड विकेटच्या विजन मध्ये यावेळी चेंडू थोडंसं नक्की थोडं वेग घेतोय, वळण घेतोय. दुसऱ्या धावेला हाक मात्र दिली गेली. 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर वैयक्तिक आणि सांघिक खातं या 2 धावेने खुललं जातं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या पण 2-2 धावांनी काम बनणार नाहीये. जर धावा यायला हव्या तर मोठे फटके, जसं मी उल्लेख केला 12 चेंडूमध्ये किमान 5 मोठे फटके. विकास आणि भोसले ही जोडी मैदानावरती येत असताना आपण पाहतोय. 38 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिले षटक रोहित हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आतापर्यंत आल्यात. खूपच चांगली गोलंदाजी रोहित यांना हाताळावी लागेल. तितक्यात लागतीची फलंदाजी विकास यांना सुद्धा करावी लागेल. नावामध्ये विकास आहे पण स्वतःमध्ये विकास करणे सुद्धा फार अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्यावेळी म्हणतात ना की ज्यावेळी गावाचा विकास त्यावेळी तालुक्याचा विकास, ज्यावेळी तालुक्याचा विकास तेव्हा जिल्ह्याचा विकास, आणि जिल्ह्याचा विकास तेव्हा त्या राज्याचा विकास, आणि राज्याचा विकास तर देशाचा विकास हे आपण सांगत असतो त्या सगळ्या पटलावरती. म्हणजे एका भाषेमध्ये टॅगलाईन आहे सबका साथ सबका विकास. टॅगलाईन आता जी चालते ना सगळ्यांचा, पण विकासला झकास खेळावा लागणार आहे. झकास खेळावं लागणार आहे कारण आव्हान मोठं आहे, टार्गेट मोठं आहे. षटकार जर नाही आले, या षटकामध्ये किमान 2 सिक्सर जर नाही आले तर धावसंख्येचा पाठलाग करणं इतकं सोपं नाहीये. सोपं नाहीये ना भूतो ना भविष्यामध्ये कधी घडलं अशी घटना म्हणतात घडेल का यासाठी संधी असेल यावी. येस इट इज अ गॉन. याला म्हणतात खऱ्या अर्थाने स्पोर्टमॅनशिप. अगदी पंचांचा निर्णय येईपर्यंत खेळपट्टी सोडणे याला म्हणतात खेळाडू वृत्ती. आणि नक्कीच क्रीज सोडून तंबूच्या असताना परततो याला म्हणतात खऱ्या अर्थाने क्रिकेटचा सन्मान. न्यू बॅट्समन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. यानंतर होणारा मॅच रॉयल फायटर सोपारा आणि पंचाली, आणि त्यानंतर बिग मॅच, बिग फाईट भीमनगर ए वर्सेस भीमनगर बी.
बिग फाईट मात्र पाहायला मिळेल. दोन्हीच संघ एकाच घरच्या मैदानामध्ये खेळायला पाहायला मिळतील. एकाच मैदानामध्ये एकाच ग्राउंडमध्ये यावेळी सूर्यपत्र मारण्याचा प्रयत्न जरूर तितक्या ताकदीची गोलंदाजी यावेळी हाताळली गेली, न्याहाळली गेली. आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर 5 चेंडू मात्र फेकून दिलेत आणि संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 2 धावा. आणि मी आकृती का म्हटलं कारण याच्यानंतर एक मॅच यायचा आहे. रॉयल फायटर सोपारा आणि पंचाळी संघ या दोन संघादरम्यानचा मॅच बाकी आहे. पण सगळ्यांना वेध लागला त्या बिग मॅचचं आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग बनत लावले. आता ए आणि बी संघ प्लॅनिंग बनवायला तयार झाले. कोणाच्या अगेन्स्ट कसं खेळायचं आहे, स्ट्रॅटेजी काय आखाची आहे, डावपेच काय आखाची आहेत, या सर्व गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण महत्त्वाचा मॅच आहे. कारण एक टप्पा पुढे जायचं आहे. कारण तिथून जर आपण जिंकलं तर निश्चित त्या आजच्या दिवसातील 4 संघामध्ये जातील. 4 मधनं 2 मध्ये जातील, 2 मधनं 1 मध्ये देखील येऊ शकतील. हा मॅच आहे. 38 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा फलकावरती 36 धावांची आवश्यकता. म्हणून त्या मॅचवरती आपण चर्चा करतोय. रॉयल फायटर सोपारा आणि पंचाळी टीम आपण रेडी राहायचंय. चला, पंचायत संघ आपला निर्णय आपण फलंदाजी स्वीकारली गेली आहे आणि रॉयल फायटर सोपारा संघाला नक्कीच क्षेत्र रक्षणासाठी आव्हान केलं गेलंय. चला, सोपारा संघ आपण सज्ज राहायचा. या मॅच नंतर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दखल व्हायचं आहे आणि त्याचप्रमाणे पंचायत संघ आपल्या लगेच सलाबीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल करायची आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि तदनंतर होणारा सामना जर पाहिला गेला तर नक्कीच स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये दोन्ही संघ एकाच मैदानामध्ये मात्र भिडणार आणि प्रत्येकाची डावपेच कोणाची कमतरता कशी आहे ही मात्र त्यांच्याकडे अनुभव आहेत ना. हायलाईट असणार आहे आजच्या दिवसात. ते हायलाईट असणार आहे तो मॅच. बॉलर हर्ष. बॉलिंग मार्कवरती हर्ष. शेवटच्या षटकाची जवळपास औपचारिकता बाकी करणं. जवळपास 36 धावा करायच्या होत्या. पहिल्या चेंडू निर्धाव आल्यात. डॉट बॉल. चला, आदरणीय महेश राऊत, महेश जाधव आणि राजेश जाधव आपणास निवेदन आहे. आमच्या विचारमंचावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चला, विनंती असेल राजेश जाधव, महेश राऊत आणि महेश जाधव आपणास निवेदन असेल आमच्या विचारमंचावरती आपण स्थानापन्न व्हायचं. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. चला, आपण पाहिलं तुकाराम सर, अगदी धावसंख्या फार जास्त आहेत. अगदी 38 धावांचा पाठलाग करेपर्यंत आपण संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा मात्र नक्कीच हे समीकरण मात्र मोडता येईल का? काय सांगाल या समीकरणाबद्दल? नाही, हा सामना ज्यावेळेला तुम्ही 37 धावा केल्या 2 षटकामध्ये त्यावेळेला जवळपास अर्धा सामना त्या बाजूला झुकला होता आणि पहिलं षटक आलं होतं फक्त 2 धावांचं. त्यानंतर पूर्ण फक्त औपचारिकता बाकी आहे, फक्त फॉर्मॅलिटीज बाकी या सामन्यामध्ये. सुंदर प्रयत्न. एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर धावाचा प्रयत्न देखील केला गेला होता. चांगले क्षेत्ररक्षण फॉलोथ्रूमध्ये हर्ष यांचा जर व्हायला प्रयत्न. फटका खेळला होता. ट्रॅव्हल होता चेंडू आणि त्या ट्रॅव्हल होणाऱ्या चेंडूला चांगलं फील्ड केलं गेलं आहे. एक धाव जरूर आली पण प्रयत्न चांगला होता. एका धावाने धावलं हळूहळू पुढे चाललाय. फक्त आता काही चेंडूचा खेळ या सामन्यातला बाकी आहे. हर्ष गोलंदाजाचा मार्क मात्र पाहायला मिळतोय. हर्ष म्हणजे आनंद, एक वैभव मात्र प्राप्त करेल का यासाठी लक्ष वेधून राहिलं गेलंय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर एक हाती सामना जिंकण्याचा विक्रम मात्र नक्कीच पाहायला मिळेल. तर नक्की एका अर्थी बिरवाडी संघ, कारण अनेक धावा मात्र संपन्न केला गेला. चिराग यांच्या बॅटतून 6 आणि चौकार, षटकार आणि चौकारांचा वर्षाव केला गेला आणि 38 धावांची खेळी मात्र साकारली गेली त्या चिराग या फलंदाजामुळे. आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी घणाघाती यश मात्र आपण संपादन कराल असं कुठेतरी मात्र चित्र हे पाहायला मिळेल. यावेळी सूर्यगड पाहू शकाल, अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेलंय. कुठेतरी नक्कीच सामना वेगळ्या दिशेला भरकटताना पाहायला मिळेल. एक आनंदाचं वातावरण, आनंदाचा उत्साह कुठेतरी बिरवाडी संघाच्या आनंदामध्ये दरवळताना पाहायला मिळतोय. तो नक्कीच बिरवाडी संघामध्ये दोन्ही संघ दोन्ही मॅच आपण पाहिल्या. बिरवाडी संघाने चांगली खेळ केलेला आहे. त्याच्या अगोदरचा सामना ज्यावेळेला त्यांनी जिंकला होता तेव्हा प्रतिस्पर्धेला कमी धावांवरती रोखलं गेलं होतं आणि आता ज्यावेळेला त्यांना पहिल्यांदा बॅटिंग करायची होती त्यावेळेला मात्र इतकी धावसंख्या उभारली की प्रतिस्पर्धी संघ त्या धावसंख्येचा पाठलाग करूच शकणार नाहीये. या पद्धतीने केलंय. सामना जिंकलाय तो टीम बिरवाडीच्या संघानं. रॉयल फायटर टीम्स
आपण लगेच क्षेत्ररक्षणामध्ये उतराय आणि या सामन्याचा सामनावीर गोस टू मिस्टर ज्याने बॅटमधनं 3 षटकार 1 चौकार लगावला होता मिस्टर चिराग आहेत सामनावीर. चला मिस्टर चिराग या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे, कारण खूपच चांगली खेळी मात्र साकारली गेली आणि आपल्या संघाला इथपर्यंत येऊन पोहोचवण्याचं खरं काम केलं गेलं. तर चिराग या फलंदाजाने सुपर बॅटिंग मात्र म्हणावी लागेल. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. गोंदिवली संघ आपला प्रवेश शुल्क आपण जमा करायचा आहे. ओ बुलाती है मगर जाने का नहीं, ओ बुलाती है मगर जाने का नहीं. थँक्यू. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 3 षटकार 1 चौकार आपण पाहिला होता. मॅन ऑफ द मॅच चिराग आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण विनंती करू. कैलाजी पाटील जे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच हे मेडल त्यांना प्रदान करण्यात येतील. 3 षटकार 1 चौकार